कैलास पर्वताला हिंदू मान्यतांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्यक्ष महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचे निवासस्थान म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो. या पर्वताबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एवढेच नव्हे तर भारतीय संस्कृतीमधील स्कंद पुराण, मत्स्य पुराण यांसारख्या अनेक विविध पुराणांमध्ये कैलास पर्वताचे वर्णन स्वतंत्रपणे करण्यात आले असून त्याला त्याला कैलासखंड असे संबोधण्यात आले आहे. कैलास पर्वत हिंदू, जैन, बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या 4 धर्मांचे महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. अमरनाथ यात्रा, चारधाम यात्रा अशा मानाच्या यात्रांप्रमाणे कैलास मानस सरोवर यात्रा ही अतिशय प्रसिद्ध आहे. हजारो भाविक या यात्रेला जात असतात. कैलास पर्वताजवळील हे सरोवर जागतिक स्तरावरील प्रमुख आकर्षक मानले जाते. जगातील अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे आहेत असे बोलले जाते. मात्र जगात आजही काही अशी रहस्य आहेत ज्यांची उकल विज्ञानालाही करता आली नाही. पुरातन ग्रंथात तर कैलास पर्वतावर स्वर्गलोक तर खाली पाताळलोक असा असल्याचा उल्लेख आढळून येतो. कैलास पर्वताबद्दलच्या काही रहस्यांबाबत विज्ञानही अनभिज्ञ आहे. कैलास पर्वतावरील अनेक गोष्टी अद्भुत असून अचंबित करणाऱ्या आहेत. नेमकी कोणती रहस्य आहेत ते आपण आता जाणून घेऊया. 1. शिवशंकराचे स्थान. कैलास पर्वत महादेव शिवशंकराचे स्थान म्हणून ओळखले जाते. शिवपुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण अशा अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आला आहे. अनेक पौराणिक मान्यतांप्रमाणे कैलास पर्वताजवळ कुबेर देवताची नगरी आहे. मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल त्या व्यक्तीला कैलास पर्वतावर स्थान मिळते असे मानले जाते. जगातील सर्वात रहस्यमय पर्वत म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो. रामायणात कैलास पर्वताचा उल्लेख आढळून येतो. अनेक शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताबाबत संशोधन केले, मात्र रहस्यमय आणि अद्भुत गोष्टींबद्दल ठोस माहिती अद्यापपर्यंत हाती आली नाही. 2. पृथ्वीचा केंद्रबिंदू कैलास पर्वत. शास्त्रज्ञ संशोधक कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात. कैलास पर्वताचे पृथ्वीवर स्थान थक्क करणारे आहे. पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ध्रुवांचा मध्ये हिमालय पर्वत आहे. हिमालयासह पृथ्वीचा अगदी मध्यबिंदू वा केंद्रबिंदू कैलास पर्वत मानला जातो. कैलास पर्वताची ही रचना अगदी अनोखी मानली जाते. जगातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट शिखरापेक्षाही कैलास पर्वत तब्बल 2000 मीटर उंचीने कमी आहे. अजेय कैलास पर्वत. कैलास पर्वताची संरचना कंपासाच्या 4 बाजूंप्रमाणे असल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टवर आतापर्यंत सुमारे 7000 पेक्षा अधिक जणांनी यशस्वी चढाई केली आहे. मात्र माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 मीटर कमी उंचीचा असलेला कैलास पर्वत आजपर्यंत कोणीही सर करू शकलेलं नाही. याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या पर्वताचा उतार 65 डिग्रीपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टचा उतार 40 ते 60 डिग्री आहे. यामुळे माउंट एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे, तरी कैलास पर्वतावरती चढाई करणे खूप कठीण आहे असे सांगितले जाते. कैलास पर्वताची रचना. कैलास पर्वताचा आकार एखाद्या पिरॅमिड प्रमाणे आहे. छोट्या छोट्या आकारातील तब्बल 100 पिरॅमिड मिळून कैलास पर्वत बनला आहे असे सांगितले जाते. कैलास पर्वतावर काही वेळा 7 प्रकारचे प्रकाश छटा दिसतात. हे कैलास सरोवराचे अजब रहस्य आहे. मात्र नासाच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे चुंबकीय शक्तीमुळे या प्रकाश छटा वेगवेगळ्या रंगात दिसतात. परंतु ठोस अशी माहिती अद्याप कुणाच्याही हाती लागलेली नाही. कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आली आहे, कारण भारत आणि तिबेट सहित जगभरातील लोकांची मत आहे की हे एक पवित्र ठिकाण असून यावर कुणीही चढाई करू नये. मानसरोवर. कैलास पर्वताच्या एका बाजूला संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा मानसरोवर आहे. दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्यालायक नसलेले पाण्याचा स्रोत असून त्याला राक्षस सरोवर असे म्हटले जाते. मानसरोवरचा आकार सूर्याप्रमाणे आहे तर राक्षस सरोवराचा आकार चंद्राप्रमाणे आहे. दोन्ही सरोवरांमधून अगदी एक लहानसा भाग आहे. या दोन्ही सरोवरांमध्ये फक्त 2 किलोमीटरचा अंतर असून या एका सरोवराचे पाणी गोड तर दुसऱ्याचे खारट आहे. त्यामुळे ते जे खारट आहे ते राक्षस तळे असे म्हटले जाते. सिंधू, ब्रह्मपुत्रा व सतलज या महत्वाच्या नद्या कैलास पर्वतावर उगम पावतात असेही सांगितले जाते. रहस्यमय कैलास पर्वत. एका गिर्यारोहकांनी त्याच्या पुस्तकात लिहिले होते की त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला,
पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं, कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. असे का होते याबाबत ठोस माहिती हाती लागलेली नाही. रशियातील एका गिर्यारोहकाने सांगितले होते की जेव्हा मी कैलास पर्वतावर जवळ गेलो तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी ज्या पर्वताच्या अगदी समोर होतो, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाही, पण मला अचानक अशक्त वाटू लागलं आणि मनात असा विचार आला की मी इथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो तसतसे माझे मन हलके होत गेले. कैलास पर्वत चढण्यास करताच व्यक्ती दिशाहीन होतो. कैलास पर्वताचे शिखर दिसत असते, मात्र तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पर्वताच्या माथ्यावर पोहोचताच हिमवादळे सुरू होतात. अनेक भयावह परिस्थिती निर्माण होते, असे अनेक जणांनी अनुभव सांगितला आहे. ओमकाराचा नाद आणि डमरूचा आवाज. कैलास पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून चहूबाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या गाड्या या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात, असे सांगितले जाते. याशिवाय कैलास मानसरोवराजवळील क्षेत्रात नियमितपणे एक ध्वनी ऐकू येत असतो. नीट लक्ष देऊन ऐकल्यास त्याचा आवाज डमरू आणि ओमकार नादासारखा भासतो. या आवाजाचा नेमका स्रोत काय याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे या पर्वतावर येणारे वारे, पर्वतावरील दगड, बर्फ यांना आदळतात, त्यामुळे अशा प्रकारचा आवाज निर्माण होतो. तर मित्रांनो, ही होती काही कैलास पर्वताबद्दलची रहस्य. धन्यवाद.